So hello guys, welcome to my YouTube channel and today's topic is tracing of curve. बेटा बघा, जेव्हा आपण कर्वला ट्रेस करत असतो तर बेटा टोटल आपल्याकडे किती 6 पॉइंट्स असतात. किती पॉइंट्स असतात? 6. सर या विथ द हेल्प ऑफ 6 पॉइंटने आपण कुठला पण कर्व असो बेटा त्याला काय करणार आपण ट्रेस करणार. ओके, तर बेटा चला बघा सांगतो मी तुम्हाला कुठले 6 पॉइंट्स आहेत. ओके, तर बेटा नंबर 1 वर याचा पॉइंट असतो सिमेट्री. नंबर 1 वर याचा पॉइंट काय असतो? सिमेट्री. ओके सर, आता सिमेट्री कसे काढायचं? तर बेटा बघा, सिमेट्री मध्ये नंबर ए वर लिहितो मी. जर म्हटलं एक्स जवळ बेटा इवन पॉवर आहे, काय म्हटलं मी? एक्स जवळ काय आहे? इवन पॉवर आहे. इवन पॉवर आहे तर बेटा जो आपला कर्व आहे तो कोणाच्या भोवती सिमेट्रिक राहणार रे? वायच्या भोवती काय राहणार बेटा? सिमेट्रिक राहणार. वायच्या भोवती काय राहणार? सिमेट्रिक. ओके, नंतर बी पॉइंट मध्ये बेटा सपोज सर वाय जवळ जर इवन पॉवर आहे, वाय जवळ जर इवन पॉवर आहे बेटा, तर आपला जो कर्व आहे तो कोणाच्या भोवती सिमेट्रिक राहणार? एक्सच्या भोवती काय राहणार? तो सिमेट्रिक राहणार. कशाच्या भोवती सिमेट्रिक राहणार? एक्सच्या भोवती. सर एकच असेल का? नाही बेटा, याचे ऑल पॉवर कसे? ऑल पॉवर काय असले पाहिजे? इवन. किंवा याचे ऑल पॉवर काय असले पाहिजे? इवन. फॉर एक्झाम्पल बेटा मी जर म्हटलं वायचा एक पॉवर इवन आहे आणि एक पॉवर ऑड आहे तर बेटा त्याचे ऑल पॉवर इवन झाले का? नाही. ओके सर, नंतर सर तिसऱ्या मध्ये बेटा सपोज मी जर म्हटलं सर एक्सचे पण ऑल पॉवर इवन आहे आणि बेटा वायचे पण काय ऑल पॉवर काय आहे? इवन आहे. ओके बघा, वायचे पण ऑल पॉवर इवन आणि एक्सचे पण ऑल पॉवर इवन. देअरफॉर या केसमध्ये आपला जो कर्व आहे तो कोणाच्या भोवती सिमेट्रिक राहणार? सर कर्व तर सिमेट्रिक राहणार बट कोणाच्या भोवती? ओके, तर बोथ. ओके काय? बोथ. दोघांच्या भोवती काय राहणार बेटा? आपला कर्व काय राहणार? सिमेट्रिक राहणार. ओके सर, नंतर नंबर 2 वर बेटा नंबर 2 वर आपण काढत असतो ओरिजिन. नंबर 2 वर काय काढत असतो? ओरिजिन. ओके सर, आता ओरिजिन काढायच्या अगोदर बेटा मला सांगा या 3 पैकी मी कोणती एक गोष्ट काय कन्सिडर करतो? तर चला मी पहिली गोष्ट ही गोष्ट काय कन्सिडर करून चालतो. कन्सिडर करतो जे बाकीचे मी पॉइंट सांगणार ना बेटा याला मी कन्सिडर करून चालेल. ओके, जरुरी नाही प्रत्येक क्वेश्चन मध्ये हेच येईल. प्रत्येक क्वेश्चन घेणार बेटा मी, त्याच्यामध्ये कधी हा सिमेट्रिक राहणार, हा राहणार, कधी हा राहणार. ओके, पण मी या याच्यामध्ये काय कन्सिडर करतो की वायचा पॉवर इवन आहे आणि कर्व कोणाच्या भोवती सिमेट्रिक आहे? एक्सच्या भोवती काय आहे? सिमेट्रिक आहे. ओके सर, आता ऐका बेटा, चला एक मी क्वेश्चन घेऊन घेतो. ओके, तर बघा लिहून तो मी एक्झाम्पल साठी लिहून घेतो कुठला पण. ए स्क्वेअर वाय स्क्वेअर इज इक्वल टू लिहितो बेटा एक्स क्यूब 2a मायनस एक्स. ओके, काय लिहिला मी? ए स्क्वेअर वाय स्क्वेअर इज इक्वल टू एक्स क्यूब 2a मायनस एक्स. एक्झाम्पल साठी घेतलाय. ओके बघा बेटा, आता सपोज मी याला कन्सिडर केलं तर मला सांगा कर्व कोणाच्या भोवती सिमेट्रिक होता रे? एक्सच्या. तर बेटा एक्स इज इक्वल टू काय पुट करणार मी? 0. काय पुट करणार? एक्स इज इक्वल टू 0. ओके सर, एक्स इज इक्वल टू 0 पुट केलं तर मला सांगा बेटा 0 इंटू एनिथिंग काय आलं असतं रे? 0. तर बेटा वायची पण व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली असती? 0 मिळाली असती. वायची पण व्हॅल्यू काय मिळाली असती? 0. देअरफॉर या कंडिशन मध्ये म्हटलं असतं आपण कर्व जो आहे कर्व इज पासिंग. कर्व कुठून पास होत आहे सर? कर्व इज पासिंग थ्रू ओरिजिन. कर्व इज पासिंग थ्रू ओरिजिन म्हटलं असतं. काय म्हटलं असतं? कर्व इज पासिंग थ्रू ओरिजिन. आणि ओरिजिनला काय लिहितो बेटा आपण? 0,0. काय लिहितो आपण? 0,0. ओके सर, नंतर आता मला सांगा बेटा याची टँजेंट, इक्वेशन ऑफ टँजेंट सांगायचं असते आपल्याला. काय सांगायचं असते? इक्वेशन ऑफ टँजेंट. किंवा आपण म्हणू शकतो की सर टँजेंट जी आहे ते कुठून पास होत आहे. ओके, किंवा टँजेंट कोणती आहे ते आपल्याला सांगायचं असते. ओके, तर सर इक्वेशन ऑफ टँजेंट जर काढायचं आहे बेटा तर मला सांगा हा क्वेश्चन होता आपल्याकडे. ओके, लक्षात ठेवायचं सर जो पण लोवेस्ट डिग्री टर्म असेल, काय म्हटलं मी? लोवेस्ट डिग्री टर्म, त्याला बेटा इक्वेट करायचं कशासोबत? 0 सोबत. कशासोबत? 0 सोबत. ओके, तर मला सांगा बेटा इथे लोएस्ट डिग्री टर्म कोणती आहे रे? तर बेटा हीच आहे. अबे बघा यार पटकन, लोएस्ट डिग्री टर्म कोणती आहे सर? हीच आहे. सर काऊन? तुम्ही काऊन असं म्हटलं बेटा? सांगतो बघा. मी जर म्हटलं माझ्याकडे क्वेश्चन आहे, मला सांगा मी याला असं लिहू शकत होतो बेटा ए स्क्वेअर वाय स्क्वेअर इज इक्वल टू काय लिहिलं असतं? एक्स क्यूब 2a. याला आतमध्ये मल्टिप्लाय करा, काय राहिलं असतं बेटा? एक्स टू दी पॉवर 4. मला सांगा रे सर याची व्हॅल्यू बघा, टर्म बघा 2 आहे सर, याची किती आहे? 3 आणि याची किती आहे बेटा? 4. ओके, तर मला सांगा लोएस्ट कोणती झाली रे? हेच झाली सर लोएस्ट. ओके सर, लोएस्ट जर बेटा ही जर झाली तर मला सांगा रे काय लिहिलं असतं? ए स्क्वेअर वाय स्क्वेअर इज इक्वल टू काय लिहिलं असतं? 0. तर मला सांगा बेटा वाय इज इक्वल टू काय आलं असतं रे? 0 आलं असतं बेटा.
काय आलं असतं, y इज इक्वल टू काय आलं असतं, 0. ओके, आणि या कंडिशन मध्ये म्हटलं असतं आपण देअरफोर मला सांगा y इज इक्वल टू 0 आलं बेटा, तर मला सांगा बे कर्ववर y इज इक्वल टू 0 आलं, तर मला सांगा आपली जी टँजेंट असती ती कोणती असते बेटा आपली, अबे बोला यार, टँजेंट कोणती असते आपली, किंवा कुठून पास झाली असती, 0,0 मधून आपली टँजेंट काय झाली असती, पास झाली असती. y इज इक्वल टू 0, तर काय म्हटलं असतं, x axis is the tangent, ओके, कारण y इज इक्वल टू 0 याचा मतलब काय, x ऍक्सिस काय राहणार बेटा आपली टँजेंट राहणार. ओके, आय नो काही गद्यायला हे याच्यामध्ये ना डाऊट आला असेल, सर हे काऊन असं म्हटलं जी, मला सांगा बेटा जर y ची व्हॅल्यू 0 आहे हे तर बेटा हे y ऍक्सिस इथंच तर 0 राहणार ना आपली, तर मला सांगा बेटा हीच काय आहे आपली वाली, y तर या पूर्ण ऍक्सिस वर 0 आहे, या पूर्ण ऍक्सिस वर 0 आहे, तर बेटा हे कोणती ऍक्सिस असते आपली, x ऍक्सिस असतो होती, जिथे y इज इक्वल टू काय होता 0. म्हणून काय म्हटलं, जेव्हा y इज इक्वल टू 0 असेल तर ऍक्सिस कोणती राहणार बेटा आपली, x ऍक्सिस. आणि सर मग x इज इक्वल टू 0 असतं तर जी, तर मला सांगा बेटा x कोणत्या ऍक्सिस वर 0 असतं, या, तर बेटा आपली वाली जी ऍक्सिस असती ते कोणती असते, आपली टँजेंट जी असते ती कोणती असते बेटा, ही. ओके, टँजेंट कोणती असते आपली, y ऍक्सिस काय असते आपली टँजेंट, कधी सर, जेव्हा x इज इक्वल टू काय असता 0. अबे या पूर्ण याच्यावर कुठेही जा, दूरपर्यंत जा, तरी पण बेटा x ची व्हॅल्यू काय, इथेही 0, इथेही 0, इथेही 0, x ची व्हॅल्यू 0 राहणार कधी हो, y एक तर वाढेल इकडे किंवा y कमी होईल, पण x ची व्हॅल्यू या पूर्ण ऍक्सिस वर काय राहणार 0. म्हणून मी काय बोललो इथे, जेव्हा y इज इक्वल टू 0 होतात काय, x ऍक्सिस काय होती बेटा आपली टँजेंट होती. ओके सर, झालं इथपर्यंत बेटा. नंतर चलो बेटा नेक्स्ट पॉइंट मध्ये सांगा रे सर, दुसऱ्या पॉइंट नंतर नंबर 3 पॉइंट वर आपण काढत असतो बेटा इंटरसेप्ट. नंबर 3 पॉइंट वर काय काढत असतो, इंटरसेप्ट. ओके चलो, तर बेटा इंटरसेप्ट काढणं पण बहुतच इझी आहे. ओके, मला सांगा बेटा कोणाच्या भोवती आपला कर्व सिमेट्रिक होता रे, एक्स ऍक्सिसच्या भोवती. कोणाच्या भोवती आपला कर्व सिमेट्रिक होता, एक्स ऍक्सिसच्या भोवती. तर मला सांगा बेटा इथे एक्स इज इक्वल टू, पहिले एक्स इज इक्वल टू काय पुट केलं मी 0, तर बेटा इथे इंटरसेप्ट काढताना मी काय पुट करणार, y इज इक्वल टू 0. काय पुट करणार, y इज इक्वल टू 0. सर काहून जी, बेटा इथे जर y इज इक्वल टू 0 असतं इथे काय पुट केलं असतं मी, x इज इक्वल टू 0 पुट केलं असतं. बट इथे x इज इक्वल टू 0 मी ऑलरेडी पुट केलं होतं, बघा पहिले मी पुट केलं होतं x इज इक्वल टू 0, म्हणून आता काय पुट करत आहे मी, y इज इक्वल टू 0. तर बघा बेटा या इक्वेशन मध्ये जर पुट केलं तर सांगा काय राहिलं असतं रे, a स्क्वेअर 0 चा स्क्वेअर इज इक्वल टू काय राहिलं असतं सर, एक्स क्यूब, इकडे असतं बेटा 2a मायनस काय असतं x. ओके, मी जस्ट एक्झाम्पल साठी सांगत आहे, एकदम डोक्याला टेन्शन द्यायचं नाही. मला सांगा बेटा इकडे 0 असतं, इकडे काय असतं रे एक्स क्यूब, इकडे काय असतं बेटा 2a मायनस x. ओके, मला सांगा पहिले याला तर एक्स क्यूब इज इक्वल टू 0 आणि दुसरं काय पुट इक्वेट केलं असतं 2a मायनस x इज इक्वल टू काय पुट केलं असतं बेटा 0. तर इकडे काय आलं असतं रे x इज इक्वल टू 0 सर, आणि इकडे x इज इक्वल टू काय मिळालं असतं 2a. तर मला सांगा बघा x चे 2 पॉइंट मिळाले आपल्याला. अरे करेक्ट ना, इंटरसेप्टचा मतलबच काय होतो की सर जेव्हा y इज इक्वल टू 0 होता तेव्हा आपला कर्व जो आहे तो कुठे कट करत होता. ओके, जेव्हा आपला y इज इक्वल टू 0 होता तर कुठे कट करत होता बेटा, एक 0 वर आणि दुसरा कुठे कट करत होता 2a वर. तर मला सांगा बेटा याचे पॉइंट्स कोणते असते रे, इंटरसेप्टिंग पॉइंट्स कोणते असते बेटा सांगा पटकन. सर पहिला असता 0,0 आणि दुसरा कोणता असतं बेटा 2a, काय असतं 0. सर इथे 0 काऊन लिहिलं जी, तर बेटा y ऍक्सिस आपण पहिले x ऍक्सिस लिहितो नंतर y ऍक्सिस, इथे पण पहिले x ऍक्सिस नंतर y ऍक्सिस, म्हणून पहिले 2a नंतर 0, इथे पहिले 0 आणि नंतर 0. ओके बेटा, तर हे आपले कोणते इंटरसेप्टिंग पॉइंट होते. नंबर 4 वर आपण फाइंड करत असतो रिजन. नंबर 4 वर आपण काय फाइंड करत असतो, रिजन. ओके, तर बेटा रिजन जेव्हा काढत असतो तेव्हा पण मी कन्सिडरेशन वर जाणार. पुन्हा बघा काय कन्सिडर केलं होतं, कर्व कोणाच्या भोवती सिमेट्रिक होता, x च्या भोवती. तर मला सांगा बेटा इथे मी 2 व्हॅल्यू कन्सिडर करणार, एक व्हॅल्यू कन्सिडर करणार x 0 पेक्षा मोठा आहे, सर x 0 पेक्षा छोटा आहे. ओके, पहिली कंडिशन, दुसरी कंडिशन आणि बेटा एक तिसरी कंडिशन असते याच्यामध्ये. तर मी जेव्हा मी क्वेश्चन घेणार ना, मी तेव्हा तुम्हाला सांगणार, जेव्हा मी क्वेश्चन घेणार ना तेव्हा मी कंडिशन तुम्हाला हे सांगणार जेव्हा आपण रिजन फाइंड करत असतो. ओके बेटा, चलो सर जर x जर 0 पेक्षा मोठा असेल आणि x जर 0 पेक्षा छोटा असेल, मला सांगा बेटा दोन्ही कंडिशन मध्ये आपल्याकडे एक y ची व्हॅल्यू मिळेल. अबे हो की नाही, दोन्ही कंडिशन मध्ये आपल्याला काय y ची व्हॅल्यू मिळेल. सर कुठून सर, तर बेटा इथून.
ओके, या क्वेश्चन वरून. ओके, तर सर y ची व्हॅल्यू आम्ही काढली, तर मला सांगा बेटा y ची व्हॅल्यू एक तर पॉझिटिव्ह येऊ शकते किंवा y ची व्हॅल्यू काय येऊ शकते, निगेटिव्ह येऊ शकते बेटा. ओके, y ची म्हणण्यापेक्षा बेटा मी काय कन्सिडर करतो, y स्क्वेअर ची व्हॅल्यू. ओके, काऊन सर, हे 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 इथे. ओके, रिझन पण सांगतो y स्क्वेअर ची व्हॅल्यू काऊन. ओके, तर y स्क्वेअर ची व्हॅल्यू एक तर पॉझिटिव्ह येऊ शकते किंवा काय येऊ शकते, निगेटिव्ह. सर y स्क्वेअर ची व्हॅल्यू जर बेटा पॉझिटिव्ह आली तर जमलं. पॉझिटिव्ह आली तर काय लिहिणार बेटा, कर्व जो आहे तो काय लिहिणार आपण, इन्क्रीजिंग लिहिणार. कर्व जो आहे तो काय लिहिणार, इन्क्रीजिंग. बट सर y ची व्हॅल्यू जर निगेटिव्ह आली, y ची नाही कशाची, y स्क्वेअर ची व्हॅल्यू जर निगेटिव्ह आली तर आपण कर्व काय म्हणणार बेटा, इमेजिनरी म्हणणार. काय म्हणणार, कर्व जो आहे तो काय म्हणणार आपण, इमेजिनरी म्हणणार. सर काऊन जी असं बेटा, मला सांगा हा स्क्वेअर जर तिकडे गेला तर स्क्वेअर रूट होणार आणि स्क्वेअर रूटची मतलब निगेटिव्हची जर स्क्वेअर रूटची व्हॅल्यू काढली बेटा ते काय असते, इमेजिनरी असते. म्हणून आपण इथे काय म्हटलं, रिजन मध्ये जर y स्क्वेअर पॉझिटिव्ह असला तर कर्व इन्क्रीज होणार आणि निगेटिव्ह असेल तर कर्व काय राहणार, इमेजिनरी राहणार. ओके, नंतर 5 वर बेटा, नंबर 5 वर आपण काढत असतो अझिमटोट. नंबर 5 वर काय काढतो असतो आपण, अझिमटोट. तर सर अझिमटोट काय असते, तर बेटा अझिमटोट एकदम मी टाइम नाही घेणार, लंबा व्हिडिओ झाला ऑलरेडी. ओके, तर सांगा काय लिहिणार, सर x ची जर व्हॅल्यू काही ना काही पुट केली तर बेटा याच्यामध्ये y किती असतो रे, इन्फिनिटी. y किती असतो, इन्फिनिटी. किंवा सर y ची व्हॅल्यू जर आपण काही ना काही पुट केली तर बेटा x जो राहतो तो काय राहतो, इन्फिनिटी. या दोनपैकी एक कंडिशन राहणार. ओके, बघा x इज इक्वल टू a पुट केला तर y जर इन्फिनिटी आला तर काय म्हणणार आपण, अझिमटोट जो आहे तो कुठे आहे, x इज इक्वल टू a वर आहे. किंवा सर y इज इक्वल टू a पुट केला तर x ची जर व्हॅल्यू इन्फिनिटी आली तर आपण काय म्हणणार, अझिमटोट जो आहे तो कुठे आहे, y इज इक्वल टू a वर आहे. एक तर हे कंडिशन होऊ शकते किंवा हे अकॉर्डिंग टू प्रॉब्लेम बेटा तुम्हाला काय अझिमटोटची कंडिशन राहणार. डोंट वरी बेटा, कुठे अझिमटोट असते कुठे अझिमटोट नसते ते मी तुम्हाला समोरच्या व्हिडिओमध्ये सांगणार. सो आय होप बेटा की तुम्हाला एकूण एक पॉईंट समजला असेल, कसं कॅल्क्युलेट केलं, का कॅल्क्युलेट केलं. ओके बेटा, इथे लक्ष द्यायची गरज आहे. ओके, मी काय बोललो इथे, लिस्ट टर्म म्हटलं मी, लिस्ट डिग्री टर्म. काय बोललो मी, लिस्ट डिग्री टर्म मतलब कमीत कमी ज्याचा पॉवर आहे. ओके, तर ज्याचा पॉवर असेल बेटा त्याला कशासोबत इक्वेट करायचं, 0 सोबत. सर y इज इक्वल टू 0 आलं तर काय राहणार बेटा, x टँजेंट राहणार. आणि सर x इज इक्वल टू जर 0 आलं तर काय टँजेंट राहणार बेटा, y टँजेंट राहणार. ओके, तर हा पॉईंट तुम्हाला कळायला पाहिजे. सो आय होप बेटा की तुम्हाला हा व्हिडिओ प्रत्येक टॉपिक याच्यातला कळला असेल. ओके, तो सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ बेटा. डू शेअर, सबस्क्राईब अँड please comment. Okay, so I get the value from this video. Thank you.